नमस्कार मंडळी. उन्हाची चाहूल जाणवायला लागली की तर सर्वात प्रथम आठवते ती ताजी हिरवीगार टवटवीत कैरी. कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारे चटण्या केल्या जातात. त्यातीलच महिनाभर टिकणारी ती देखील फ्रेशशिवाय आज आपण एक कैरीची चटणी पाहणार आहोत. 2 तोतापुरी कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर अर्धा तास अशा प्रकारे त्या पाण्यामध्ये ठेवाव्यात. त्यामुळे कैरीला काही जो चीक असेल ना तो देखील पूर्ण निघून जाईल. तोतापुरी कैरी फारशी आंबट नसते, परंतु तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध आहे ती कैरी तुम्ही ही चटणी करण्यासाठी वापरू शकता. पाण्यातून कैरी काढून घेतल्यानंतर कोरड्या नॅपकिनने पूर्णपणे पुसून ती कोरडी करून घ्यावी. कैरीवरती थोडासा तरी पाण्याचा अंश राहिला तर चटणी महिनाभर अजिबात टिकणार नाही. कैरीची साल हलकीशी कडवट असल्यामुळे अशा प्रकारे दोन्ही कैरीची साल आपण काढून घेऊयात. जेवताना तोंडी लावण्याबरोबरच चपातीवरती ही चटणी लावून रोल करून तो रोल तुम्ही मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता. मुलं देखील आवडीने खातील. जराही साखरेचा वापर न करता आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची ही कैरीची चटणी तयार होते. दोन्ही कैरीची साल काढून झाल्यानंतर मधोमध कैरी अशा प्रकारे कट देऊन आतील कोवळी कोवळी काढून घेऊयात. दोन्ही कैरीची कोय काढून घेतल्यानंतर कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. शक्यतो कैरीचे तुकडे छोटेच करून घ्यावे जेणेकरून व्यवस्थित ती मिक्सरला ओबडधोबड अशी वाटता येईल. समजा कैरीचे मोठे तुकडे केले ना तर मिक्सरला एकसारखी अशी ओबडधोबड कैरी वाटली जाणार नाही. म्हणून मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कैरीचे छोटे छोटे तुकडेच करून घ्यावेत. हे कैरीचे तुकडे मिक्सरला फिरवून घ्यायचे नसतील तर चॉपरमध्ये घालून देखील तुम्ही ओबडधोबड अशी कैरीची भरड करून घेऊ शकता. चला तर अशाच प्रकारे दोन्ही कैरीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. कैरीची चटणी तुम्हाला किती प्रमाणात करायची आहे त्यानुसार तुम्ही कैरी घेऊ शकता. आता कैरीचे केलेले छोटे तुकडे मिक्सरमध्ये घालून आपण मिक्सर चालू बंद करून हे कैरीचे तुकडे ओबडधोबड असे वाटून घेऊयात. अजिबात वाटताना पाण्याचा वापर करू नये. मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे मी कैरी मिक्सरला ओबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे. ह्यापेक्षा जास्त बारीक आणि जाड देखील कैरी ठेवू नये. चला तर 2 बॅचमध्ये मी अशा प्रकारे कैरी मिक्सरला ओबडधोबड वाटून घेते. कढईमध्ये आता 2 पळी तेल घालून घेऊयात. ह्या चटणीमध्ये जरा तेल जास्तच घालावं कारण की ही चटणी टिकवण्यासाठी तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई, पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा हिंग घालून तेलामध्ये छान सर्व जिन्नस फुलवून घेऊयात. मिक्सरला वाटून घेतलेली कैरी घरातील कोणत्याही एक भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यावी. मोजून घेतल्यामुळे गुळाचं प्रमाण किती घालावं त्याचा अंदाज येईल. आता मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनटं आपण ही तेलामध्ये कैरी छानपैकी शिजवून घेऊयात जेणेकरून कैरीमधील जो पाण्याचा अंश आहे ना तो देखील पूर्णपणे निघाला जाईल. कैरी जसजशी परतली जाते तसतसा तिचा रंग देखील बदलला जातो. मेथीदाणे हलकेसे तरी जास्त झाले तरी देखील चटणीची चव ही कडवट अशी होऊ शकते. त्यामुळे सर्व जिन्नस तुम्ही कैरी किती घेतली त्यानुसारच घालावे. कैरी छान परतून झाल्यानंतर थोडीशी त्यामध्ये हळद घालावी. अगोदरच तेलामध्ये हळद घातली असती तर कैरी परतताना हळद देखील पूर्णपणे करपते आणि चटणीची चव देखील पूर्णपणे बदलू शकते. हळद घातल्यानंतर 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊयात जेणेकरून हळदीचा कच्चेपणा देखील पूर्णपणे कमी होईल. सुरुवातीला ज्या भांड्याने आपण वाटून घेतलेली कैरी मोजून घेतली त्याच भांड्यामध्ये अर्धा वाटी सुरीने बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊयात. आता गूळ घालताना कैरी कितपत आंबट आहे ना त्यानुसार तुम्ही गूळ घालू शकता. गुळाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही साखर, खडीसाखर वापरली तरीही चालेल. आता गूळ घातल्यानंतर मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटे आपण हे मिश्रण गुळामध्ये शिजवून घेणार आहोत. जसजसा गूळ गरम होतो तसतसं हे मिश्रण पातळ व्हायला लागतं. साखरेपेक्षा गूळ घातल्यामुळे ह्या कैरीच्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि एकदा केली की परत परत कराल इतकी चवीला भारी अशी होते. गूळ पूर्णपणे ह्या ठिकाणी वितळायला आहे. आता गूळ वितळल्यानंतर अजून आपण
5 ते 6 मिनटे ही चटणी छान शिजवून घ्यात। एकूण आपण मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटे ही चटणी छान शिजवून घेणार आहोत। तुटक एकतारी पाक येईपर्यंत आपण चटणी छान शिजवून घेऊयात। आता तुम्ही म्हणाल, तुटक एकतारी पाक कसा ओळखावा? 12 मिनटे चटणी छान शिजल्यानंतर थोडीशी चटणी एका प्लेटमध्ये घेऊन हलकीशी थंड करून घ्यावी। बोटावरती हलकीशी थंड झालेली चटणी घेऊन अशा प्रकारे तुटक एक तार बनत असेल तर ह्या ठिकाणी समजायचं परफेक्ट अशी चटणी आपली शिजलेली आहे। शेवटी अर्धा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून फक्त मध्यम आचेवरती आपण 2 मिनिटे छान चटणी परतून घेऊयात। एकूण 20 मिनिटात फ्रीजशिवाय महिनाभर टिकणारी ही कैरीची चटणी तयार होते। आता लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। चटणीचा कलर तुम्हाला हलकासा लालसर हवा असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपली आंबट, गोड आणि तिखट चवीची ही चटपटीत अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून ही चटणी पूर्णपणे थंड करून घेऊयात। दिसायला पहा किती सुंदर अशी दिसत आहे ना, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। संपूर्ण कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये ही थंड केलेली चटणी भरून ठेवली ना, आरामात महिनाभर टिकली जाते। चपाती, भाकरी आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।